हॅलो हॅलो एव्हरीबडी, नमस्कार. आज आमची प्रिया रगडा पॅटीस करून दाखवणार आहे तुम्हाला. हां, तर चला सुरू करूया. काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत बघू. हा कांदा चिरून घेतलाय, एकच कांदा घेतलाय. हे साधारण एक रगडा शिजून घेतलाय अगोदरच. ह्याला मी 4-5 शिट्ट्या काढल्या आहेत. तो असा मऊसर पाहिजे, पण अगदीच पिठासारखा मऊ नका करू, ती मजा येत नाही खाताना. तर हे मी दीड कप घेतलाय रगडा. त्याला एक मध्यम कांदा घेतलाय चिरून, एक 2-3 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या कुटून, एक 2 इंच आलं घेतलं आहे कुटून. आणि मग आता आपण त्याची फोडणी टाकणार आहोत. त्याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत: हिंग, धणा पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर, सॉल्ट आणि हळद, आलं आणि थोडंसं गूळ. तर आता आपण बघूया त्याची कृती. आता मी आलू गुलाबी झाला का? गुलाबी झालाय, पण आपण तेवढं नको जास्त नाही भाजायचं. हां, त्याच्यात मी आता आलं, मिरची, लसूण नाही टाकलं मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. अच्छा, आलं आणि मिरची. आलं आणि मिरची. आणि मिरच्या मी मुद्दामून मोठ्याच ठेवल्यात, कारण नंतर आपण त्या काढून टाकणार आहोत. त्याचा नुसता फ्लेवर येईपर्यंत आपण ठेवणार उकळताना. हे आलं वगैरे जर असं भाजून आलं की मग त्याच्यात मी सगळ्या या पावडर आपण जे ठेवले होते ना, काय आहे? हिंग आणि मिरचीची पूड. तेव्हा गॅस बारीक ठेवा, म्हणजे मसाला जळणार नाही. जिरा, धणा पूड, मीठ. किती घातलं? एक चमचा का सगळं? हां, एक चम्मच, 1 टीस्पून. आणि मिरची पावडर तुम्ही चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आता हे भाजून आलं. तू मीठ पण घातलं त्याच्यात? हो, मीठ पण टाकलंय. हा, त्याच्यात चवीपुरतं ना, सबंध भाजीला लागतं तेवढं मीठ घालायचं. आता हे आपण रगडा हा असा शिजून घेतला होता ना, तर तो असा खूप मऊ नाही झालाय, पण थोडं आपल्याला असं मॅश करता येतं. पण ते सगळं मॅश नाही करायचं, अगदी पिचपिचीत नाही करायचं, अगदी थोडं, म्हणजे त्याला जरा बॉडी यावी, मिक्स व्हायला पाहिजे. झालं तुम्ही हे ह्याच्यात ओतते. मस्त असं ढवळून घ्यायचं. मी मगाशी गॅस बंद केलं होतं, हे जळू नये म्हणून, मसाले जळू नये म्हणून. आता मीडियम फ्लेमवर. तिखट वगैरे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आम्हाला किती हवं तेवढं आम्ही तिखट घातलं. एक चमचा घातलं ना सगळं. हो. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यात मी 2 कप पाणी टाकणार आहे. आपण कुकरमध्ये ज्याच्यात शिजवलं होतं ना, त्याच्यातच मी 2-2.5 कप पाणी टाकून हे सगळं काढून त्याच्यात मी एकदम टाकू नका, थोडं करून टाका, जसं तुम्हाला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती. जरा पातळ असून द्या अगोदर, मग ते जसं बॉईल होईल तसं ते जाडसर होत जाईल. आणि मग असं एकदम स्लो फ्लेमवर तुम्ही ओपनच ठेवायचं. हां, झाकायचं नाही. ते मस्तपैकी बॉईल होऊन द्या छान. आणि खूप सारं पाणी टाकल्यामुळे ते खाली लागणार पण नाही. झालं. आता हे एक 7 ते 8 मिनिट मी असंच ठेवणार, त्याला छान बॉईल येईपर्यंत. आणि मग पुढची कृती आपण
ते सगळं झाल्यावर दाखवूया. चला प्रिया, काय करते सांग बरं. आता एका कढईत मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकते. आपलं रेग्युलर ऑइल आहे ते. हं. ते जरासं गरम होऊन द्या. गरम झालं की मी त्याच्यात कांदा टाकला मी, तो जो आपण चिरलेला तो. आणि ते आपण जरा परतून घेऊया. खूप ब्राऊन नव्हे, जरा पिंकिश होईपर्यंत. हा, आपण भाजीला फोडणी टाकतो तशी. आणि विस्तव कसं आहे? मध्यम आहे का? हो हो, मध्यम आता विस्तव. सध्या मी मोठा ठेवलाय फ्लेम, मग नंतर आपण जरा मीडियमवर ठेवूया. गुलाबी आता झाला का? जरा गुलाबी झालाय, पण आपण अजूनही तेवढं नको जास्त करायला. नाही भाजायचं. हा, त्याच्यात मी आता आलं, मिरची, लसूण. लसूण नाही टाकलं मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. अच्छा, आलं आणि मिरची. आलं आणि मिरची. आणि मिरच्या मी मुद्दामून मोठ्याच ठेवल्या, कारण नंतर आपण त्या काढून टाकणार आहोत. त्याचा नुसता फ्लेवर येईपर्यंत आपण ठेवणार उकळताना. हे आलं वगैरे जर असं भाजून आलं की मग त्याच्यात मी सगळ्या या पावडर आपण जे ठेवले होते ना, हे काय आहे? हिंग हिंग आणि मिरचीची पूड. मिरचीची पूड. तेव्हा गॅस बारीक ठेवा म्हणजे मसाला जळणार नाही. जिरा पूड, जिरा, धणे पूड, मीठ. किती आणि घातलं? हळद. 1 चमचा का सगळं? हा, 1 चम्मच, 1 टीस्पून. आणि मिरची पावडर तुम्ही चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आता हे भाजून आलं. तू मीठ पण घातलं त्याच्यात? हो, मीठ पण टाक. मीठ पण टाकलंय हा त्याच्यात. चवी पुरतं ना, सबंध हो, हो, भाजीची. हो, हो. सबंध भाजीला लागतं तेवढं मीठ घालायचं. आता हे आपण रगडा हा असा शिजून घेतला होता ना, तर तो असा खूप मऊ नाही झालाय, पण थोडं आपल्याला असं मॅश करता येतो. पण ते चमच्यानीच सगळं मॅश मॅश नाही करायचं. अगदी थोडंसं. पिचपिचीत नाही करायचं. हा, अगदी थोडं, म्हणजे त्याला जरा बॉडी यावी. मिक्स व्हायला पाहिजे. मिक्स व्हायला. हे झालं की मी हे ह्याच्यात ओतते. आणि हे मस्त असं ढवळून घ्यायचं. मी मगाशी गॅस बंद केलं होतं, हे जळू नये म्हणून, मसाले जळू नये म्हणून. आता मीडियम फ्लेमवर. तिखट वगैरे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आम्हाला किती हवं तेवढं आम्ही तिखट घातलं. 1 चमचा घातलं ना हो सगळं. हो. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यात मी 2 कप पाणी टाकणार आहे. आपण कुकरमध्ये ज्याच्यात शिजवलं होतं ना, त्याच्यातच मी 2 कप 2-2.5 कप पाणी टाकून हे सगळं काढून त्याच्यात मी एकदम टाकू नका, थोडं करून टाका. जसं तुम्हाला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती. जरा पातळ असून द्या अगोदर, मग ते जसं बॉईल होईल तसं ते जाडसर होत जाईल. आणि मग असं एकदम स्लो फ्लेमवर तुम्ही ओपनच ठेवायचं. ओपनच ठेवायचं. हा, झाकायचं नाही. झाकायचं नाही. ते मस्तपैकी बॉईल होऊन द्या छान. आणि खूप सारं पाणी टाकल्यामुळे ते खाली लागणार पण नाही. झालं. आता हे 7 ते 8 मिनिट मी असंच ठेवणार, त्याला छान बॉईल येईपर्यंत. आणि मग पुढची कृती आपण ते सगळं झाल्यावर दाखवूया. करू का? हा, हो, जाड झालं. असं वाटते ना, काय नाही ते सांग येत नाही कोण. थोडं
जाडसर झालं होतं. प्रियाने थोडंसं पाणी घातलं त्याच्यात. बघा ही कन्सिस्टन्सी आहे. आणि इथे एका जागी आता आम्ही आलू टिक्की फ्राय करणार आहोत. ह्यावेळेस आम्ही फ्रोझन आणली आहे. घरी पण तुम्ही बनवू शकता. उकडलेले बटाटे, त्याच्यात मीठ मसाले टाकून, हिरवी मिरची, कोथिंबीर, काही पण तुमच्या आवडीचे मसाले टाकून ते वळून तुम्ही टिक्की घरी पण बनवू शकता. पण हे आज आपण झटपट रगडा पॅटीस करतोय म्हणून मी हे फ्रोझन टिक्की आणले. त्याच्या इन्स्ट्रक्शनमध्ये लिहिले आहे की ते थॉ नाही करायचे, असेच फ्रोझन गरम तेलात टाकायचे. म्हणजे रूम टेम्परेचरला न आणता डायरेक्ट फ्रोझन तव्यावर टाकायचे, जास्त तेल टाकून. बघा किती तेल टाकलंय. हे आता आम्ही खरपूस भाजून घेणार. ब्राउनिश गोल्डन कलर आला पाहिजे, कारण ते फ्रोझन असतं त्यामुळे आतून पण भाजून यायला थोडा वेळ लागणार. आणि असेच आपण बाहेर असेच घरीच केलेले असेल तर ते लवकर भाजून येतील. नाही हे पण तसे प्री कुक्डच असतात, पण फ्रोझन असतात. त्यामुळे ते फ्रोझन ते रूम टेम्परेचरला यायला थोडा वेळ लागतो. फ्राय केलं. हे असे आपण दोन्ही बाजूनी छान असे गोल्डन ब्राऊन करून घेऊया. आणि आपण जास्त तेल टाकलं तरी हे बघा किती उरलंय ह्याच्यात. झालंय की नाही कळतं ना. असे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. आता पॅटीस तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर टिश्यू पेपर दाबून ते ॲक्सेस ऑइल असतं ते टिपून घेतलं आहे तिने. आणि आता इथे आहे रगडा, कांदा, कोथिंबीर, शेव, ग्रीन चटणी आणि चिंचेची चटणी. आता ती प्लेटिंग करायला घेते. आपण रगडा पॅटीस असेंबल करूया. 2 पॅटीस ठेवलेत मी. त्याच्यावर रगडा टाकूया. मग थोडीशी स्वीट चटणी चवीप्रमाणे, हिरवी चटणी. तुम्ही रेड चटणी पण टाकू शकता, पण आज आम्ही हिरवी चटणी टाकतो. थोडासा कांदा, शेव, कोथिंबीर आणि सर्व. ऑल डन. अशी रगडा पॅटीसची कहाणी सफल संपूर्ण. एन्जॉय.